सगळ्या गोष्टी सजेस्ट करतो, की "हाय ह्याला ह्याला इथे चढव, ह्याला ह्याला इथे चढव. नाही ह्याला हा इथे ट्राय करेल." असा कोण आहे नमुना तुमच्या पथकामध्ये असा कोण? आहे नक्कीच. त्याचं नाव पण तुम्हाला सांगू शकतो मी. कोण, कोण? पोरं 2 महिने एवढी मेहनत करतात. हां, आता एखाद्या गोविंदा पथकाचा टेम्पोवाला असतो, जेवणाचा खर्च असतो, नाश्त्याचा खर्च असतो, जर्सी झाल्या, शॉर्ट्स त्यासाठी हॅट्स ऑफ पूर्ण माझ्या हृदय सम्राट परिवाराला. एवढी वेटिंग केली. त्यावेळेला तो जो से खेलेंगे, मटकी भी फोडेंगे, बाजी भी मारेंगे हम. आवाज झाला, गोविंदा आला, जोगेश्वरीचा हा राजा आला. शिक्षक आहात ना, तुम्ही कर्णधार आहात, एक तुम्ही पर्सनल आहात, पण त्या पथकाला जर नाव द्यायचं झालं, तर तुम्ही काय नाव द्याल? तुमच्या मनाने हृदय सम्राट गोविंदा पथक. बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी विशाल संघारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे एका नवीन पॉडकास्ट मध्ये. बोल गोविंदा एक संवाद मनाशी. आणि आपण आज भेट द्यायला आलेले आहोत नालासोपारा पूर्व मधील नार्लेश्वर नगर येथील हृदय सम्राट गोविंदा पथकाला. आणि आज त्यांनी वेळात वेळ काढून आज त्यांनी आज आपल्या पॉडकास्टला दिला, त्याबद्दल सर्वाधिक मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि हृदय सम्राट मधले आपले प्रशिक्षक त्यांचे सिद्धेश राऊत आणि त्यांचे कर्णधार असे सोनू आज आपल्या इकडे आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या वेळ काढून आपल्याला दिला. तर सिद्धेश, आता मला तुम्हाला विचारायचंय की कसं वाटतं तुम्हाला आपल्या पॉडकास्टला येऊन? प्रथमच पॉडकास्ट घेतायत कोणतरी आमचा. तर आम्हाला नवीनच आहे आमच्यासाठी, तर चांगलंच वाटतंय. सोनू, तुम्हाला कसं वाटतंय? आपल्याला असं विचारायचं मला की आपल्या हृदय सम्राट गोविंदा पथकाची स्थापना आहे ती किती साली झाली? 2012 साली. 2012 साली. आणि आज 2026, म्हणजे आय थिंक किती वर्ष झाली असतील 14 त्याला? 14 वर्ष आपल्या पथकाला झाली, बरोबर. जेव्हा आपण स्टार्टिंग केली तेव्हा आपल्या पथकामध्ये मुलांची संख्या किती होती? मोजून आमच्याकडे 25 ते 30 जण होते. अच्छा. आणि आता? आता बघायला गेलं तर 150 ते 160 जण. 150 ते 160, म्हणजे तेव्हा 35 किती बोलल्या तुम्ही ती, आणि आज 150. तर ह्याच्या पुढे अजून अजून वाढतील पोरं? पोरं वाढवायचा प्रयत्न करतोय. आता पोरांवर आहे. आता काय नवीन सांगाल तुम्ही या एवढ्या 14 वर्षाच्या जर्नीमध्ये तुमच्यावरती जे अनुभव आले असतील तुम्हाला? प्रॅक्टिस आपली मोरेगावात व्हायची पहिला. काही कारणास्तव आम्ही तिकडे प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आम्ही इकडे घेतली प्रॅक्टिस. किती वर्ष होते आपले तिकडे मोरेगाव मध्ये? नाही नाही बोललो तरी 10-1 वर्ष आम्ही तिकडे प्रॅक्टिस केली. अच्छा. आणि इकडे? इकडे आता हे 4थं वर्ष आहे. मग असं काय कारण काय झालं, म्हणजे जो आपल्या 10 वर्षाचा जो तो आपला प्लेस होता, तिची प्लेस होती, तुम्हाला अचानक तिकडनं बंद करून आपल्याला पथक आपल्या नार्लेश्वर मध्ये घेऊन यावं लागलं? कारण असं म्हणजे एक राजकारणामुळे भांडणं झाली अच्छा. पथकामध्ये, आणि आम्हाला पथकामध्ये राजकारण नको होतं पहिल्यापासून. म्हणजे अच्छा. आमच्या मंडळात राजकारण नको आम्हाला. जे होईल ते आपल्याने होईल तेवढ्यातच आम्हाला करायचं होतं. राजकारणामुळे उगाच भांडणं नको होती म्हणून आम्ही शिफ्ट केलं आणि नार्लेश्वरमध्ये प्रॅक्टिस केलं. आणि सगळी पोरं इकडचीच आहेत नार्लेश्वर. नार्लेश्वरचीच पोरं आहेत. सोनूदा, मला तुम्हाला असं विचारायचं एक गोष्ट, की जेव्हा नार्लेश्वर मध्ये हे पथक जेव्हा आलं, तर ह्या 4 वर्षामध्ये पथकाने काय काय प्रगती केली आहे? म्हणजे जर तुम्हाला वाटली काय चेंज झाले पथकामध्ये? कारण की जेव्हा आपण मोरेगाव मध्ये होतो तेव्हा आपले आय थिंक 6 थर लागत होते. आणि जेव्हा आपण इथे नार्लेश्वर मध्ये 14 वर्ष आपण जेव्हा इथे नार्लेश्वर मध्ये पदार्पण केलं, तेव्हा मानाचे हृदय सम्राटचे सगळ्यात पहिले 7 थर लागले. तर काय असं तुम्हाला वाटतं की काय चेंजेस झाले असतील पथकामध्ये? चेंजेस म्हणजे तर आम्ही मोरेगावात असताना पण लावलेले. वसई वेळेसला पवार साहेबांचे अड्डे असते, तिथे पहिले 7 आम्ही लावलेले. त्यानंतर मग आम्ही जागा चेंज केली, नालेश्वरमध्ये आलो. नालेश्वरमध्ये आम्हाला जागा पडली तर आम्ही पहिलाच म्हणजे अड्डीशिवाय कधीच आमचे थर प्रॉपर लागायचे नाही. प्रॅक्टिसला कधीच नाही लागायचे. आम्ही सराव शिबिरला 7 थर उतरवले, कॉम्पिटिशन खेळलो. आई जुगानीवाल्यांनी सराव शिबिरचे कॉम्पिटिशन होते, तिथे आम्ही 3rd प्लेसला आलो कॉम्पिटिशन मध्ये. आणि तसंच म्हणजे दरवर्षी, म्हणजे 2023ला आम्ही तर पहिला 7 थर उतरवले सराव शिबिरला. अंडीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी आम्ही 7 थरच सलामी देत गेलो. पूर्ण 3 वर्ष? पूर्ण. मग हे वर्ष 4थं वर्ष. या 4थ्या वर्षामध्ये अजून एक थर वाढवायचा विचार आहे तुमचा? हो, नक्की. सिद्धेशा, मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही कोच आहात, तर तुमचा काय विचार असेल या वर्षी? मी तर असं ऐकलं होतं की गेल्या वर्षी तुमचं थोडक्यामध्ये तुमचा स्वप्न पूर्ण व्हायचं राहून गेलं होतं. काय होतं त्या मागचं, म्हणजे स्ट्रगल काय होतं आणि कसं काय राहून गेली ती विषय? तर गेल्या वर्षी बघायला गेलं तर तुम्हाला माहिती असेल की पाऊस भरपूर होता हंडीच्या दिवशी. आम्ही जागेवरच डबल एकाने 7 लावून निघालेलो इकडून, म्हणजे फक्त टॉपरच सोडलेला. आम्हाला तिकडे जाऊन आम्ही 8ची ट्राय तर केली, पण पावसामुळे आणि परत आमची मेन शिडी जी आहे ती शॉर्ट पडली, त्यामुळे 8 तर आमचे
नाही लागू शकले. कुठे कुठे आपण पहिलं ट्राय कुठे केलं? बोरवलीला, बोरिवलीला कुठे? मागाठाणे. अच्छा, तिथे. आणि फर्स्ट ट्राय तुमची किती वाजता लागली पहिली? पहिली ट्राय आमची नाही ना बोललो तरी 2:30च्या नंतर. 2:30च्या नंतर. म्हणजे मग या दिवसभरामध्ये तुम्ही निघाला इथून किती वाजता? इथून 11 वाजता. मग 11 वाजता तुम्ही निघालात बोरिवलीला, तुम्ही पोहोचला असाल 12 12:30 पर्यंत, आणि तेव्हापर्यंत 2:30 पर्यंत तुम्ही तिथेच. 2:30 ते 3च्या मध्ये आमचं 2:30 ते 3 मध्ये आम्ही ट्राय केली. कारण की तुमचे- तिकडे ते बोलतात ना आपण की ऑर्गनायझर जास्त करून आपल्याला मुभा नाही देत, पण समोरचे जे नाच नाच गाणे असतात. हो, हा, नाही, बरोबरच आहे. त्यांना त्यामुळे तुम्हाला 2:30 वाजता Late. ट्राय भेटली, आणि तिथे तुम्ही तुमची पहिली ट्राय घेतली, पहिली ट्राय घेतली, पण ती अनसक्सेस झाली. अनसक्सेस झाली आणि आम्ही दुसरी ट्राय डायरेक्ट 7 वाजता घेतली, कारण की तिकडून निघालो डायरेक्ट इकडे तिकडनं निघून तुम्ही डायरेक्ट इथे 7 वाजता आले, आणि इथे 7 वाजता तुम्ही ट्राय कुठे घेतली? उदय जाधवचे. मग तिथे पण ते थर फसले. नाही, तिकडे लावले पहिले 7 लावले. 7 लावले. तिकडे 7 लावले. आजची ट्राय म्हणजे आम्ही या गेल्या वर्षी घेतलीच नाही, एकदा ती एकच जी होती पावसामुळे. ती शेवटची. त्याच्यानंतर तुम्ही परत मग 7ची ट्राय घेतली, 8ची ट्राय घेतली. आपल्याकडे अजून वर्ष आहेत, बोललो कोणाला काही इजा नाही झाली पाहिजे, हा. पाऊस पण एवढा आहे. अजून पुढच्या वर्ष आपण ट्राय करू, काय हरकत नाही आपल्याला. मग यावर्षी हृदय सम्राट 8 लावणार लावणार नाही, कन्फर्म? 100%. मग काय असेल त्या मागचे स्ट्रगल, काय असेल? 8 लावायचे की सक्सेसफुली उतरवायचे 8? उतरव ना, लावायचे तर उतरवायचेच आहे. म्हणजे यावर्षी हृदय सम्राटनी मनामध्ये विचार केलाच आहे की यावर्षी 8 आपल्याला लावायचे आणि उतरवायचे. तर दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे, सोनू, आपल्याला आता प्रॅक्टिसला स्टार्ट झाली तुमची प्रॅक्टिस आता सध्या, तर ती जी प्रॅक्टिस तुमची स्टार्ट झाली आहे, तर आता कशी, म्हणजे पोरांची कशी मेहनत चालू आहे? काय वाटतं तुम्हाला, यावर्षी आपले 8 लागतील? मेहनत तर खूप करतात आहे पोरं. पण स्वतःचं घर बघून, काम धंदे बघून रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत असतात प्रॅक्टिसला. मेहनत तर खूप आहे, आणि नक्कीच 8 तर आम्ही उतरवूया. आणि मंडळ कसं सपोर्ट करते पोरांना आपल्या, त्याबद्दल पण मला सांगा, की आपल्या मंडळाची कशी तयारी आहे, काय सपोर्ट करते पोरांना, कितपर सपोर्ट करते पोरांना मंडळ? मंडळाचा हर टायमाला आपला सपोर्ट करतो पोरांना. आता मंडळाने एक विचार पण केला की आमच्याकडे मॅट नाहीये, आम्ही रस्त्यावर प्रॅक्टिस म्हणजे खाली मॅट नाहीये, नाही. अशा मातीच्या रोडवरती प्रॅक्टिस करतात पोरं? डांबरचा रोड. डांबराच्या रोडवरती एवढी रिस्क? आम्ही मॅट घ्यायचा विचार केलाय. अच्छा. आणि वरती साठी पण हार्नेस वगैरे बांधणार आहे. मला दादा तुम्हाला आता असं विचारायचं आहे की प्रत्येक पथकामध्ये माहिती असं एक नमुना असतो की जो कोच नसतो, पण प्रत्येक वेळी कोचला जाऊन सगळ्या गोष्टी सजेस्ट करतो की ह्याला इथे चढव, ह्याला इथे चढव, नाही ह्याला हा इथे ट्राय करेल. असा कोण आहे नमुना तुमच्या पथकामध्ये? असा कोण आहे नक्कीच, सूरज टाळके करून. अच्छा. नमुना नाही त्याला एक बोलणार, पण एक आमचा एक बोलतात ना ते मनोरंजक, हा. तसा एक माणूस आहे तो आमचा. अच्छा. तो इंटरेस्टेड फुल असतो, पण त्याची मजाक मस्ती जास्त चालू असते प्रॅक्टिसच्या वेळेला. practice च्या मग तुम्हाला असं इरिटेट वाटतं की असं हवंसं वाटतं? नाही, ते पाहिजेच थोडंफार, एकदम पण सिरियस राहून मतलब नाही. नाही, ते तर झालंच पाहिजे. आणि दादा, मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा अजून एक, ते आपलं दहीहंडीला आता आपण जे चालू होईल आता दहीहंडी, तुम्हाला माहिती आहे सगळे ऑर्गनायझर मोठ्या मोठ्या दहीहंड्या लागतात, तिथे लांबून लांबून आपले पथकं तिथे येतात, पण त्यांना ऍक्च्युली त्यांच्या टायमावरती त्यांना थर लावायला भेटत नाही. त्याचं कारण असं आहे की स्टेजवरती त्यांचे लावणीचे प्रोग्राम असतात, त्यांचा सेलिब्रिटी येतो, त्यांचे प्रोग्राम चालू असतात, त्यामुळे आपल्या पोरांना तिथे वेटिंग करावी लागते भरपूर, म्हणजे 1-1, 1.5 तास, काही लोक तर 5-5 तास उभे राहतात आपल्या वेटिंग मध्ये. तर हे कितपत योग्य आहे? तेच मगाशी मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही इकडून 11 वाजता गेलो, तिकडे 12:30 पर्यंत पोहोचलो गेल्या वर्षी आपलं प्रकाश सुरेंच्या इथे. हा. आम्हाला डायरेक्ट 2:30 वाजता नंबर आला, 2:30च्या नंतरच आला समजा. पण जे तिकडे नाचत होते त्यांना आपल्यापेक्षा, म्हणजे आम्ही जे 2 महिने प्रॅक्टिस करतो ते आम्ही दाखवायला जातो की आम्ही थर किती रचणार आहे, ते पब्लिक आम्हाला बघण्याऐवजी त्यांना बघण्यामध्ये व्यस्त होऊन जाते. म्हणजे आम्हाला तेवढी इज्जत नाही जेवढी त्या नाच गाणाऱ्यांना. आणि ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर त्या दिवसाचे खरे हिरो, खरे जे सुपरस्टार असतात ते आपले गोविंद असतात, हा, बरोबर? तर त्यांना ती तशी त्यांची पोच पावती मिळत नाही. नाही. सोनूजा, तुम्हाला मला विचारायचंय की हे बंद झालं पाहिजे की नाही ही गोष्ट? नक्की बंद झाला पाहिजे. आणि वसई तालुक्यातल्या एक ऑर्गनायझरला माझी पण एक नम्र विनंती आहे की जे तुम्ही संध्याकाळी हंडी चालू करतात 4 नंतर, 5 नंतर, 6 नंतर, त्यात आमच्या मंडळाला काही चान्स मिळत नाही. कारण 60 नंबर, 70 नंबर, 100 नंबर
एवढा टाइम नसतो. तुम्ही 10-11 वाजता हंड्या बंद करता. आज वसई तालुक्यात नाही ना बोलून 200-250 मंडळ असतील. हो. कुठे नंबर लागणार सांगा मला. मग त्यामध्ये काय केलं पाहिजे आपल्याला? एकतर हंड्या लवकर चालू केल्या पाहिजे सकाळी चालू करा ना. सकाळी चालू करा. का हंड्यांचा टायमिंग थोडा वाढवला पाहिजे? जशी सकाळी लागते ही आपली सिटी दादाची अंडी लागते अच्छा. ब्रिज हा, खाली विरार विरार वेस्टला. वेस्टला. तशी सकाळी लवकर चालू केलं तर आम्हाला पण बरं पडेल. म्हणजे 2 महिन्याची आमची जी प्रॅक्टिस आहे ती वाया नाही गेली असं आम्हाला पण वाटेल. आणि अजून एक प्रश्न विचारायचा आहे, जी आपल्याला पोचपावती मिळते, म्हणजे प्रत्येक मंडळ 7 थर लावू दे, 6 थर लावू दे किंवा 8 थर लावू दे, प्रत्येकाला त्यांची अमाऊंट वेगवेगळी असते. पण ती आपल्याला डिक्लेअर करत नाही ते लोक किती असते. आणि त्या बंद पाकिटामध्ये जेव्हा आपण खोलतो ते पाकिट, तेव्हा त्यामध्ये 500 एक असतात, 1000 एक असतात. तर हे योग्य आहे? नाही नाही नाही. कारण का आज 6 तर रचना म्हणजे साधं काम नाही. जो गोविंदावर येतो ना त्याला कळतं की तो काय करतोय काय नाही. तुम्ही 6 ताराला 500 रुपये देतात, 7 ताराला 1000 रुपये देतात. हे बरोबर नाही वाटत. तर मग काय करायला पाहिजे ऑर्गनायझर लोकांनी? बक्षीस वाढवलं पाहिजे ना. आज पोरं 2 महिने एवढी मेहनत करतात. हा, आता एखाद्या गोविंदा पथकाचा टेम्पो भाडा असतो, जेवणाचा खर्च असतो, नाश्त्याचा खर्च असतो, जर्सी झाल्या, शॉर्ट्स झाल्या, नॅपकिन झाल्या, पट्टे झाले, एकूण एक म्हणजे खर्च नाही ना बोलून 1,00,000-2,00,000 रुपये खर्च होतो. आणि अंडीच्या दिवशी कलेक्शन होतो बाकी मंडळाचा 15,000, 8,000 रुपये, 10,000. सिद्धेशदा, मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे विषय चाललेत हे मुलांच्या बाबतीत नाही, मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा हे विषय चाललेत, महिला मंडळाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे विषय चाललेत. तर हे कितपत योग्य आहे? ऍटलिस्ट महिला मंडळासाठी तरी काहीतरी त्यांना तशी जी पोचपावती हवी ती त्यांना भेटली पाहिजे की नाही? मला तर एकच बोलायचं, जे मुलं मुली प्रॅक्टिस करतात त्या पद्धतीने करतात, 2 महिने एवढा वेळ काढून येतात, कामावर जातात, त्याची त्यांना योग्य ते पारितोषिक भेटलं पाहिजे. म्हणजे ते 6 थर लावतायत, त्यांच्या जीवाचे खेळ करून ते लोक चढतायत, मेहनत करतायत, त्यांची मेहनत बघून तरी त्यांना त्या मेहनतीला साजेस असं पारितोषिक द्या. अच्छा. मला दादा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे असा, की प्रत्येक पथकामध्ये अशी काही पोलं असतात जी पडद्यावरती येत नाहीत, जे हायलाईट होत नाहीत, पण त्यांची मेहनत आपल्या प्रत्येक ह्याच्या मागे खूप जास्त असते. म्हणजे दहीहंडी असू दे या आणखीन कुठलीही गोष्ट असू दे, त्यामध्ये त्यांचा हातभार खूप मोलाचा असतो, त्यांचा वाटा. पण ते स्वतःला असं दाखवून देत नाही की आम्ही करतोय. असे तुमच्या पथकामध्ये सिद्धेशदा आहेत पोरं कोण, जे पडद्यामागच्या हिरो, आपण त्यांना जे नाव देतो पडद्यामागचे हिरो खरे? ते आहेत, भरपूर जण आहेत. एक नाव घ्यायचं झालं तर सुशांत आहे, चिन्मय आहे, सत्यम हिरवे आहे, अमोल मांडवकर आहे, परत एक सोनूच पगडा, अजून भरपूर जण आहेत. आता सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत. आणि दादा मी असं ऐकलंय की आपल्या हृदय सम्राटचा जो मागे गणपती आहे त्या मागे पण एक स्टोरी आहे, मी असं ऐकलंय. तर मला ती स्टोरी ऐकायला पहिली आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांना ती स्टोरी पण ऐकायला, कारण की तो जो गणपती आहे आपला हृदय सम्राटचा, नार्लेश्वरचा सम्राट असा करून तो आज खूप प्रसिद्ध आहे आपल्या नालासोपाऱ्यामध्ये, त्या मागे पण एक खास स्टोरी आहे. ती स्टोरी कळेल मला काय? स्टोरी म्हणजे अशी होती की आम्ही दहीहंडीच पहिला फक्त दहीहंडी हा सण करायचो. अच्छा. त्यानंतर आमचे 7 तर म्हणजे भरपूर वर्ष झाली आमचे 7 काय लागत नव्हते. जवळजवळ नाही बोललो तरी 7-8 वर्ष आम्ही 7ची ट्राय करत होतो, पण ती काय जमली नाही. जमली नाही म्हणजे मेहनत तर करत होते, 7ची ट्राय करायचीच होती, करत होते, पण ते लागत नव्हते. तर 1 वर्ष आम्ही असं नवस केला की आमचे 7 थर लागू दे, तुला आम्ही मागे गणपतीला घेऊन येतो. आणि किती साली मग ते 7 लागले? 2017 साली 2017ला पहिले 7 लागले पहिले सक्सेसफुली. 7 लागले आणि पडलो. त्याच दिवशी क्षण असा होता की सगळे म्हणजे पडले, पण जागेवर उठले नाही कोण, पण तिकडेच रडायला चालू झाले. तो क्षण असा होता. त्या दुसऱ्या वर्षीपासून आम्ही गणपती चालू केले. त्याच्या दुसऱ्या शिवाय गणपती चालू केला. मग सगळ्यात पहिला गणपती किती साली आला आपला? 2018 साली 2018ला सगळ्यात पहिला गणपती स्थापना झाली आपल्या इकडे. आणि कुठे झाली आपली सगळ्यात पहिली? पहिली स्थापना तिकडेच झाली, मोरेगावमध्ये. हा. मग तिकडनं मग नंतर मग आपल्या नार्लेश्वरला आली. हो. म्हणजे असं बोलायला नाही की आपला जो गणपती आहे तो सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा गणपती, आपला नार्लेश्वरचा सम्राट. क्या बात आहे. म्हणजे बोलतात ना अक्षरशः अंगावर काटा येणारा असा तो. म्हणजे यावर्षी तुम्ही बाप्पाकडे मागितलंय का काहीतरी काही? बाप्पाकडे मागण्यासारखं आता काय राहिलंच नाही, कारण की बाप्पाने सगळं काय दिलं. म्हणजे आजपर्यंत बाप्पाने एवढा पाठीशी उभा आहे आमच्या की आमचा एकही पोरगा अजून म्हणजे इंजर्ड नाही झालाय. इंजरी आमच्यामध्ये नाहीच आहे अजूनपर्यंत तरी. ते बाप्पाच्या कृपेमुळेच आहे अजूनपर्यंत.
आणि यावर्षी बाप्पा 7 देऊन 8 थर रचायला प्रयत्न करणार. नक्की नक्की. म्हणजे यावर्षी जर का झालं तर पुढच्या वर्षी 9चे ट्राय असेल हृदय सम्राटची. 9ची ट्राय असेल असं सांगू नाही शकत. पोरं वाढली तर नक्की करू. हमखास करतात. आणि यावर्षी 8 हे कन्फर्म आहे पण. कन्फर्म. आणि सिद्धेशदा मला तुम्हाला विचारायचं आहे की आता जसं आपल्या मुंबईला प्रो गोविंदा होतं तसं आपल्या नालासोपारा वसई विरारसाठीच्या गोविंदांसाठी आपल्या पालघर जिल्ह्याच्या त्यांच्यासाठी आपल्या क्षितिजदादा ठाकूर यांनी क्षितिज उत्सव करून एका कॉम्पिटिशनची हे केली आहे, सुरुवात केली आहे. तर ती 2023 की 22 पासून ती चालू झाली आहे. पण तुम्ही सीझन 1 ला नव्हतात. तुम्ही आता हो. सीझन 2 ला तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तुम्ही डायरेक्ट टॉप 8 मध्ये गेलात पहिल्याच ह्याच्यामध्ये. पहिल्याच वर्षी तुम्ही टॉप 8 मध्ये होतात. तर तुम्ही टॉप 32 पासून ते टॉप 8 पर्यंतची जर्नी कशी होती तुमची? आणि असं काय झालं तुम्ही टॉप 8 मधनं बाहेर गेलात? मला म्हणजे तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. टॉप 16 मध्ये तर आम्ही 4 नंबरला होतो. अच्छा. 19 सेकंद आणि 17 मिली सेकंद मध्ये आम्ही थर लावलेले 6 थर. त्यावेळेला आम्ही 4 नंबरला होतो. त्यानंतर टॉप 8 ला पोहोचलो. पोरांनी मेहनत भरपूर घेतलेली. 7 थर असे चढलेले जेव्हा टॉप 8 मध्ये गेलो, जेव्हा आमची कॉम्पिटिशन लागली त्यावेळेला 7 थर असे चढलेले की 12 सेकंदामध्ये आमचा काहीतरी ट्रिपल एक्कावाला जाऊन बसलो. फक्त 2 जण जायचे बाकी होते. तर त्यावेळेला ट्रिपल एक्कावाल्याचा काय डिसबॅलन्स आला. ट्रिपल एक्का खाली पडला. पण आमचे थर एवढे कडक होते, एवढा पोरांचा विश्वास होता की म्हणजे ते थर जरा पण डगमगू नाही दिले. म्हणजे डगमगले ते तो फक्त पडला. तिघच. अच्छा, म्हणजे फक्त ते तिघ जण फक्त पडले, बाकी सगळे थर उभे होते. त्यांनी एवढी जिद्द धरलेली की आपल्याला पडायचंच नाही. त्या लोकांनी एवढी वेटिंग केली. त्यासाठी हॅट्स ऑफ पूर्ण माझ्या हृदय सम्राट परिवाराला. एवढी वेटिंग केली. त्यावेळेला तो जो बाहेरून क्राऊड जो आवाज करत होता आणि त्यावेळेला हे लोक परत चढून परत ते 7 थर लावून ते उतरवले. एवढं त्या लोकांनी स्ट्रगल केलं त्या दिवशी की आपल्याला ही ट्रॉफी घेऊनच जायची. म्हणजे असं बोललं नाही की कुठेतरी गालबोट लागल्यासारखं झालं तिथे. म्हणजे 7 थर तुमचे वरचे 3 एके पडले पण परत रिव्हर्स जाऊन ते उभे राहिले. हा. म्हणजे परत थर नाही लावले, ते दर उभे होते ते तसे तसे परत 7 लावले. 4 थर सीडीवरच होते अच्छा, पडलेले. सीडीवरही पडले होते. हा. म्हणजे परत फिरून ते सीडीवर परत 3 सीडीवरून एके लागले. परत चढले, परत उभे राहिले. नंतर ते थर तसेच उतरवले पूर्ण. ते 7 थर पूर्ण उतरवले. हा. आणि जर का ते 7 थर तिथे सक्सेस झाले असते तर आम्ही- क्षितिज उत्सवाची ट्रॉफी तुमच्याकडे होती. नाही बोललो तरी 12 सेकंदामध्ये ट्रिपल एक्का पोहोचलाय. डबल एक्का जाऊन गेला असता तरी नाही नथिंग मध्ये एकदम 25 सेकंदात आम्ही 7 थर लावले असते. 25 सेकंदात 7 थर. हम्म. आणि तेव्हा रेकॉर्ड काय होता टॉपचा? रेकॉर्ड 26 आहे काहीतरी 26 26 कोणी लावले होते 26 ते? संतनगर. आणि तुम्ही टॉप 8 मध्ये जाऊन तुम्ही ते 7 थर लावले होते 25 सेकंदात. लावले नव्हते, लागले नाही. म्हणजे लागले असते. लागले असते हे असा 25 च्या कमी आमचा होते. अंदाज आहे. अच्छा, एक त्याच्या पुढे पण गेलो असतो, मागे पण राहिलो असतो, हे आम्हाला नाही माहिती. पण एक त्या हिशोबाने मी एक अंदाज पकडला. क्या बात. त्यावेळेला ती पोरं ती दिवशी चढलेली ना, तुम्ही आता ही व्हिडिओ बघू शकता पाहिजे तर नंतर कधी युट्यूबला. ती पोरं चढलेली 12 सेकंदामध्ये ट्रिपल एक्का आमचा पोहोचले. 12 सेकंदात ट्रिपल एक्का वरती पोहोचलाय. म्हणजे खालचे 5 तर मग किती सेकंदात लागले असतील? 10. म्हणजे ती काय स्पीड होती तेव्हा पोरांची. त्या पोरांना पहिलाच सांगितलेलं जे होईल ते इकडेच आहे, इथेच करो मरो आहे आपला. आता तुमची जिद्द आपल्याला पुढे नाही. मग यावर्षी त्या काय विचार जिद्दीने आहे? पोरं चढलेली एकदम जोरात. जे होईल ते होईल. मग यावर्षीचा काय विचार असेल? या वर्षी आता गेल्या वर्षी जे राहिलंय ते आम्हाला पूर्ण करायचंय. 8 थर. 8 थर तर पूर्ण करायचेच आहेत. परत क्षितिज आहे, क्षितिज उत्सव पण आम्हाला. मग या दोघांपैकी कुठे जास्त तुम्ही फोकस कराल? जर द्यायचाच झाला फोकस तर सगळ्यात जास्त फोकस तुम्ही कुठे कराल? फोकस असं बघायला गेलं तर आम्हाला आमचा जो मान आहे, म्हणजे आम्हाला जे ध्येय आहे ते आम्हाला पूर्ण करायचं. 8 थराचं 8 स्वप्न तिथे जास्त फोकस असेल तुमचा ना. आणि नक्कीच जसं तुम्ही म्हणलात की गणपती बाप्पाने आपल्या नार्लेच्या सम्राटने तुम्हाला कसल्याच गोष्टीची कमी नाही दिली आहे, तर इथे पण कुठेच कमी पडणार नाही आपलं हृदय सम्राट गोविंदा पथक. आणि आपण बाप्पाकडे अशी चरणी प्रार्थना करू की यावर्षी हृदय सम्राट गोविंदा पथकाचे सक्सेसफुली 8 थर लागून उतरू देत. आपण आपल्या नार्लेश्वरच्या सम्राट चरणी प्रार्थना करू. म्हणजे यावर्षी तरी तुमचं असं स्वप्न आहे की 8 लागू दे आणि यावर्षी जी हृदय सम्राटची जर्सी आहे ती यावर्षी गुलालामध्ये असणार. कन्फर्म? नक्की नाही. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. यावर्षी तुम्ही आता बघितलं असेल आपलं जे क्षितिज उत्सव आहे ते गेल्या वर्षी खूप टफ होतं आणि यावर्षी तर त्याच्यापेक्षा अजून डबल टफ असणार आहे. कारण की यावर्षी बघायला गेलं तर प्रो गोविंदाचे 2 टक्करचे पथकं यावर्षी क्षितिज खेळतायत. कारण की ते यावर्षी
प्रोला नाही आहेत, पण क्षितिजचा ते लोक जोर लावणार. एक म्हणजे तर शिवगणेश आणि दुसरा संतनगर. तर या 2 पथकाच्या व्यतिरिक्त अजून असे कुठले पथक आहेत? सोनू, मला तुम्हाला विचारायला आवडेल की हा प्रश्न, की अशी कुठली पथकं आहेत या 2 पथकांच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला टक्करचे वाटतात? एक शिवगणेश आणि संतनगर सोडलं तर. आहे ना, अजिंक्यतारा आहे, आणि शिवशक्ती मित्र मंडळ आहे, तर आपलं आई जीवदानी आहे कारगिलचं, ध्रुवी प्रतिष्ठान आहे, अजून आहेत भरपूर पण होतं. मग आपली आता ह्यांना टक्कर द्यायची म्हटल्यावरती तर त्या हिशोबाने आपल्याला त्यांची प्रॅक्टिस पण आपल्या पोरांची तशी चालू ठेवायची आहे. तर आपली पोरांची जी प्रॅक्टिस आहे ती चालू आहे. कसं आहे माहिती का, आम्ही आमच्या पोरांना एकच सांगतो, खेळ म्हणून खेळायचं, कॉम्पिटिशन म्हणून खेळायचं नाही कोणाचं. अच्छा. खेळ आहे, खेळासारखाच खेळायचा, जेवढी आपल्यात ताकद आहे आपण तेवढं करायचं. नाही जेवढा आपण परफॉर्मन्स चांगला देणार तेवढा आपल्याला चांगला आहे. नाही, हे तर बरोबरच आहे. म्हणजे एखादा खेळ आहे तो आपण चांगला खेळ प्रमाणेच खेळला पाहिजे. कॉम्पिटिशनच्या प्रमाणे खेळायला गेलो तर मग काहीच शक्य नाही होणार. नाही, ही गोष्ट बरोबरच आहे. आणि सिद्धेशदा, मला तुम्हाला एक प्रश्न अजून विचारायचा आहे, की आता आपण सध्या बघतोय की 90s पासून 2026 पर्यंत खूप गाणी आली आपल्या दहीहंडी पथकाची. भरपूर दहीहंडीची पथकाची गाणी आली, दहीहंडीच्या सणावरती गाणी आली. तुमचं असं कुठलं आवडतं गाणं आहे? मला पहिल्यापासून एकच गाणं आवडतं, जय जवान. आणि सोनू, तुमचं आवडतं कुठलं गाणं आहे? जय जवान. जय जवानचं. दोघांचे एक आता 2-2 ओळी या गोष्टीचा होऊन जाऊ द्या गाण्याच्या. 2 ओळी. सगळ्यात पहिले तर तुम्ही. ठीक है। जी जान से खेलेंगे, मटकी भी फोड़ेंगे, बाजी भी मारेंगे हम। आवाज झाला, गोविंदा आला, जोगेश्वरीचा हा राजा आला। जय जवान आला, जय जवान आला, जय जवान आला. एक नंबर, मस्त मस्त. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सोनू, मला तुम्हाला विचारायचा वाटतं हा प्रश्न, की आता आपलं गुरुपौर्णिमा सुद्धा येते आपली आता, बरोबर? तर तो जो गुरुपौर्णिमेचा तो जो दिवस आहे तो खरं म्हणजे आपल्या शिष्याचा असतो. तो सण गुरुपौर्णिमेचा गुरुचा नसतो, तो शिष्याचा असतो. तर असंच तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या हृदय सम्राट गोविंदा पथकाच्या प्रत्येक पोराच्या लाईफमध्ये असं कुठलं पथक आहे ज्यांना तुम्ही तुमचा गुरु मानतात, तुम्ही त्यांना बघून शिकलात? कुठलंही पथक, आपलं मुंबईचा असो वा इकडचं असो, असं कुठलं पथक आहे तुमच्या याच्यामध्ये ज्यांना तुम्ही तुमचे गुरु मानता? नक्की. मी माझं पर्सनली सांगतो, मी मानतो शिवगणेश गोविंदा पथक, सचिन दादा गावकर. त्यांना तुम्ही तुमचे आदर्श आणि गुरु मानतात का? म्हणजे असं का त्यांना गुरु मानण्याचं काय रिझन? कारण का आम्ही बघत आलो त्यांना, त्यांची जी टेक्निक आहे, आणि वसई तालुक्यात सर्वात पहिले 8 थर त्यांनी लावले. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हालाच, की यावर्षी शिवगणेशचे 9 थर आहेत. मी असं ऐकलंय की ते आता यापुढे 9ची पण ट्राय घेणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, 9 थर त्यांचे यशस्वी लागतील? कन्फर्म? सिद्धेशदा, मला तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुमच्या लाईफमध्ये असा कोण तुमचा गुरु आहे ज्यांना तुम्ही तुमचे गुरु मानतात? गुरु म्हणजे असं दहीहंडी क्षेत्रात बघायला गेलात तर मी पण सचिन दादा गावकरला गुरु मानतो. आणि पथकाच्या व्यतिरिक्त पथक असं कुठलं आहे? पथक असं कुठलं पथक आहे ज्यांना तुम्ही बघून आपलं पथक शिकताय? नाही, असं काय नाही. जे माझ्या डोक्यात चालतं तेच मी करतो. आणि तुमचे गुरु तुम्ही सचिनदा गावकरला मानतात का? असं म्हणजे एक्सपिरियन्स आहे दादाकडे, तो एक्सपिरियन्स पहिल्यापासून त्याच्याकडे, म्हणून ते आज मंडळ एवढं वरती आहे. तसंच जो एक्सपिरियन्स आहे त्याप्रमाणे त्याचे थर रचतो तो, आणि ते एक्सपिरियन्स बघून मला म्हणजे एक प्रेरणा भेटते. नाही, आणि नक्कीच. आणि मला आता अजून एक तुम्हाला असा प्रश्न, म्हणजे आपण एक खेळ खेळूया छोटासा. आपले नालासोपारा पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे पण गोविंदा पथक आहेत त्या गोविंदा पथकांना आपण ते डेडिकेट करू. मी तुम्हाला एक वर्ड विचारणार, एक वर्ड, तो वर्ड तुम्ही कुठल्या पथकाला डेडिकेट कराल? तर ते तुम्ही दोघांनी मला सांगायचं. मी एक एक प्रश्न विचारेन दोघांना सुद्धा. मी तुम्हाला एखादा वर्ड देईन, तो वर्ड तुम्ही कुठल्या पथकाला द्याल? ठीक आहे? तर सर्वात पहिले दादा मला तुम्हाला विचारायचं, सिद्धेशदा, एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तो जिद्द. जिद्द बघायला गेलं तर हृदय सम्राट. सोनू दादा, मला तुम्हाला विचारायचा प्रश्न हा, धैर्य. अजिंक्यतारा. हिम्मत. हिम्मत शिवगणेश.
आणि अजून एक मला प्रश्न विचारायचा तुम्हाला. ते बोलतात ना, पेशन्स असतात ना आपल्यामध्ये, लागलेच पाहिजे. तो एक वर्ड. आणि मला दोघांना तुम्हाला मी आता एका पथकाचं नाव सांगेन. ठीक आहे. एका पथकाचं नाव मी घेईन. त्या पथकाच्या नावाला तुम्ही कुठलं एक वर्ड द्याल. ठीक आहे. हृदय सम्राट गोविंदा पथक, त्याला तुम्ही काय वर्ड द्याल? असं समजा तुम्ही त्या पथकामध्ये कोणी नाही आहात ना, तुम्ही प्रशिक्षक आहात ना तुम्ही कर्णधार आहात, एक तुम्ही पर्सनल आहात, पण त्या पथकाला जर नाव द्यायचं झालं तर तुम्ही काय नाव द्याल तुमच्या मनाने? हृदय सम्राट गोविंदा पथक. नाव असं एका शब्दात नाही बोलू शकत. जिद्दी आहेत पोरं, म्हणून तुम्ही मगाशी विचारला जिद्द, तेव्हा माझ्या मंडळाचं नाव घेतलं मी हृदय. दादा तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सांगितलं जिद्द. शिकायचे. या जिद्दीच्या जोरावरती यावर्षी हृदय सम्राट 8 थर लावणार नाही. हे कन्फर्म आहे. हो. आणि आपण आपल्या बाप्पाकडे चरणी प्रार्थना करू की यावर्षी हृदय सम्राटचे 8 थर यशस्वीपणे लागू देत आणि उतरू देत सुद्धा. आणि दादा तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमचा वेळातला वेळ, तुमचा जो मोलाचा वेळ आहे तो आमच्या पॉडकास्टला दिलात. तुम्हाला मी इन्व्हाइट केलं, तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात, त्याबद्दल मी तुमच्या दोघांचा खूप आभारी आहे. आणि आज मी तुमच्या सर्वांची इथेच रजा घेतो. सो आज हृदय सम्राट गोविंदा पथकाने जसं सांगितलं की यावर्षी ते 8 थर रचणार आहेत, तर ते 8 थर यावर्षी हृदय सम्राटचे गोविंदा पथकाचे यशस्वीपणे लागू देत. आपण नार्लेश्वरच्या सम्राट चरणी प्रार्थना करू. सो मी आज तुमची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया आपण एका नवीन पॉडकास्ट मध्ये एका नवीन गोविंदा पथकाला घेऊन. सो त्याबद्दल आज जय महाराष्ट्र, जय हिंद, जय गोविंदा, बोल गोविंदा, एक संवाद मनाशी. जय महाराष्ट्र.